आता जर महापालिकेत आपण निवडून यांना दिलं तर मुंबई हे घेऊन जातील राज ठाकरे स्वतः. काल संध्याकाळी त्यांनी किंवा या मुलाखतीच्या आधी त्यांनी कदाचित चंडूखान्याची डॉक्युमेंटरी बघितली असेल. या चंडूखान्याच्या डॉक्युमेंटरीमध्ये अशा गोष्टी दाखवतात की दुसऱ्या दिवशी ते बोलतात. असत्य असत्य असत्य. जोवर सूर्य चंद्र तारे आहेत मुंबई महाराष्ट्रापासून वेगळ्या करण्याचा विषयच नाही. आणि विषय असेल तर ह्यांच्या पक्ष अस्तित्वाचा आहे. आणि याच पद्धतीच्या चुकीच्या गोष्टी मांडल्या गेल्यामुळे आज आपण बघतो शुभा राऊळ ते संतोष धुरी असंख्य लोक, आता वीरेंद्र तांडेल काल, यांना सोडून चालले. त्यांच्या बरोबरची लोक यांच्या या मतांवर आणि यांनी मांडलेल्या विषयांवर बिलकुल विश्वास ठेवायला तयार नाहीत. मुंबईकरांचा तर विश्वास ठेवायचा प्रश्नच येत नाही. राज ठाकरेंनी असंही म्हटलं की राज्यामध्ये जी माणसं सत्तेत बसवलेली आहेत ती बसलेली नाही तर दिल्लीतल्या केंद्रीय नेतृत्वाच्या आशीर्वादाने बसवलेली अहो, आहे. तुमच्या लोकांना घरी बसवलं त्याचं काय? आता बोललं तर राग येईल. तुमच्या घरातल्या व्यक्तीला तुम्ही जिंकवू शकला नाहीत, त्यांना लोकांनी घरी बसवलं. आणि ज्यांनी घरी बसवलं त्या उभाटा सेनेबरोबर तुम्ही हातमिळवणी केलीत. आणि त्यामुळे मतदारांनी ज्यांना बसवलं, सत्तेमध्ये सेवा करण्याची संधी दिली, त्यांच्यावर तुम्ही टीका करताय. पहिलं तुमच्या घरातल्या लोकांना कोणी घरी बसवलंय ते आधी बघा. राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवरती सुद्धा टीका केली. ते म्हणतात की मुख्यमंत्र्यांना, देवेंद्र फडणवीसांना भ्रष्टाचारावर बोलण्याचा काही अधिकार नाहीये. अजित पवारांच्या विरोधात ज्यांनी गाडीवर पुरावे आणले त्यांना या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार उरत नाही. यांच्या बोलण्याला मुंबईकर आणि राज्यातील जनता बिलकुल गांभीर्याने घेत नाही. देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व, कर्तृत्व आणि पारदर्शी कारभाराचा त्यांनी घातलेला महाराष्ट्रातला पायंडा हा पथदर्शी आहे. हा पथदर्शी भ्रष्टाचार विरहित गुड गव्हर्नन्सचा पाया आहे. देवेंद्र फडणवीसांची महाराष्ट्राबद्दल असलेली कमिटमेंट आहे. आणि ज्यामुळे अडचणीत आले, आता कोणाला किती नोटिसा भ्रष्टाचारासाठी गेल्या आहेत त्या उद्धव ठाकरेंच्या पक्षातल्या आणि राज ठाकरेंच्या पक्षातल्या लोकांबद्दल त्यांनी बघावं. आणि त्यामुळे त्यांनी तर भ्रष्टाचारावर बोलणं या अगोदर आपल्याकडे स्वतःकडे 4 बोटं काय ते बघावीत. तुम्ही खासगीकरण कराल मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात जर सत्तेत आलात तर, असं दोन्ही बंधू म्हणतात. मुळामध्ये NTCच्या मिलवर ज्यांनी खाजगीकरणातनं इमले बांधले, त्यासाठी खाजगी विकासकाशी पार्टनरशिप केली, त्या लोकांनी आम्हाला हे शिकवलं आहे. या मुलाखतीकडे कसं बघताय? कारण त्यांनी सभा न घेता मुलाखत घेतलेली आहे आणि कुठेतरी भावनिक बघा, दुर्दैव आहे की काही लोकांना मुंबईकरांचे प्रश्न, मुंबईकरांच्या समस्या याचं इव्हेंट वाटतं आहे. आणि त्या इव्हेंटायझेशनमध्ये जे जगतायत त्यांना मुलाखती, टीजर याच्यावरच ते आहेत. गल्लोगल्ली रस्त्यावर मुंबईकरांच्या सुखदुःख. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.